परवाच्या व्हिडिओत मी तुम्हाला पार्सल आणले म्हणून सांगितले होते, पण ते काही तुम्हाला दाखवले नाही. ते आज तुम्हाला दाखवते. तर हे ना, मी हँगिंग ज्या लीफ आहेत ना, त्या मागवल्या होत्या. घराचं डेकोरेशन थोडंसं करायचं असं माझ्या डोक्यात आहे, म्हणून मी पहिल्यांदाच हे ट्राय करते अशा लिप्स लावायच्या. पण बघूयात किती जमतंय आणि अजून काही लागलं तर त्या मी मागवणार आहे. आणि ना, हे नाईफ मागवले होते. 3चा सेट आहे हा, आणि हे सुद्धा मला खूपच जास्त आवडलेले आहेत, कारण क्वालिटी पण अगदी छान आहे याची. आणि हे बघा, कट करून सुद्धा मी लगेचच बघितलंय, तर छान क्वालिटीच्या आहेत आणि कट करायला सुद्धा अगदी इझिली आणि स्मूथली कट होतंय सगळं. आणि ह्या नाईफचा आता यूज करायचा आहे, म्हणून मी आजची रेसिपी पण अशी निवडली की ज्यामध्ये ह्या नाईफचा जास्त यूज होईल. टोमॅटोचं पिठलं करायचं ठरवलं होतं, त्यासाठी भरपूर टोमॅटो मी कट करून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून जिरा मोहरीची फोडणी, हिंगाची फोडणी करायची, लसूण घालायचा, चिरलेला कांदा घालायचा आणि त्यामध्ये ना लाल मिरची, हळदी पावडर घालायची, धने पावडर मात्र नक्की घालायची. आणि ते सगळं मिक्स करून झालं ना की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचे. आता टोमॅटोचं पिठलं आहे म्हणून टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि टोमॅटो जरा शिजला ना की मग त्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे आपल्याला. आता हे डाळीचं पीठ जे आहे ना, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि मस्त अशी वाफ येऊ द्यायची. हे टोमॅटोचं पिठलं आहे ना, टेस्टला खूपच सुंदर लागतं. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि त्याच्याबरोबर मी आज कढी बनवली होती. बाय.